Third example, a battery of EMF 6 volt. A battery of EMF 6 volt and internal resistance 0.5 ohm and internal resistance 0.5 ohm is joined in parallel with joined in parallel with another battery of EMF 10 volt and internal resistance 1 ohm and the combination sends a current कॉम्बिनेशन नंतर सर through and the combination sends पाठविणे SENDS sends a current through an external resistance of 12 ohm full stop. Find the current through each battery. And through the external resistance. लिहिलं सर्वांनी? यस सर Yes, sir. Yes, sir. कोमल sir. पाटील वाच. कोमल पाटील वाच. Yes, sir. A battery of EMF of 6 volt and internal resistance 0.5 ohm is joined in parallel with another battery of EMF 10 volt and internal resistance 1 ohm, and the combination sends a current through an external resistance of 12 ohm. Find the current through each battery and through a external resistance. शाबास. आता हे जरी दिलेलं आहे तरी आकृती आपल्याला काढता आली पाहिजे. दिलेल्या माहितीवरून आकृती काढू. तसं एक्झाम्पल मध्ये आकृती दिलेली असेल पण आपण विचार करायचा आणि काढायचा प्रयत्न करायचा. इंटरनल रेजिस्टन्स हा बॅटरीचा मधला असतो पण आकृती काढताना तो सिरीज मध्ये दाखवला जातो. म्हणजे काय म्हटलंय 6 व्होल्ट आणि 10 व्होल्टच्या दोन बॅटरीज आहेत. 6 व्होल्ट आणि 10 व्होल्ट आणि दोघं पॅरलल मध्ये 6 व्होल्ट 10 व्होल्ट. 6 व्होल्ट बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स 0.5 ओम दिलेला आहे. तो इथं काढायचा 0.5 ओम.
हा या बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स आणि दुसऱ्या बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स आहे 1 ओहम. 1 ओहम. दोघं पॅरलल मध्ये जोडलेले आहेत आणि असं काढण्यापेक्षा नंतर काय म्हटलेलं आहे, दिस पॅरलल कॉम्बिनेशन कुठे लावलेलं आहे, Another EMF असं of जर 10 कन्फ्युजन होत असेल, असं जर कन्फ्युजन होत असेल तर असं काढा. आणि हे कुठे गेलेलं आहे, 12 ओहमच्या एक्सटर्नल रेजिस्टन्स. एक्सटर्नल. 12 ओहम. बरोबर आहे. मग पॉइंटचं नाव देऊन द्या. लूप जर आपल्याला कन्सिडर करायची असेल तर हे कनेक्शन कसं दाखवावं लागेल, बोला. A to B. एक्झाम्पल शांत. पॉइंट कोणते कोणते कसे कसे देता येतील, बोला. सर दोघं असं जिथं केलं तर A आणि B नाव द्यायचं. नाव देण्याला सोयीस्कर कसं राहील, आता बघा बरं. कारण दोघांचं पॅरल कॉम्बिनेशन एक्सटर्नल रेजिस्टन्सला पॅरल आहे ना. आता बघा बरं नाव द्यायला, कारण काय आहे, या सेलचं करंट पण येणार आहे, या सेलचं करंट पण येणार आहे. एक्सटर्नल रेजिस्टन्स Across. पॅरलल आहे असं नाही म्हटलंय सर. अक्रॉस, नीट वाच, अक्रॉस. ट्रू आहे सर. अक्रॉस अक्रॉस म्हटलंय ना, नाही सर. अक्रॉस. मग अक्रॉस आहे ना, याचे अक्रॉस म्हणजेच पॅरलल ना. दिस पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ सेल्स is connected across external resistance of 10 ohm. म्हणजे अक्रॉस म्हणजे पॅरलल. नाही म्हटलंय. अक्रॉस नाही म्हटलंय. बरं वाच गणित, बरं वाच गणित वाच, पूर्ण वाच. The battery of EMF 6 volt and internal resistance 0.5 ohm is joined in parallel with another battery of EMF 10 volt, internal resistance 1 ohm, and the combination send a current through an external resistance of 12 ohm. Find the current through each battery and through the external resistance. बरोबर. मग आता मला सांग, हा एक्सटर्नल रेजिस्टन्स तुला दिलेला आहे, या कॉम्बिनेशनला कसा जोडणार? सर आधी जोडला मला होता. हाफ रेक्टिफायर, फुल रेक्टिफायर, नाही हाफ रेक्टिफायर, फुल रेक्टिफायर वगैरे शिकले आहेत ना? हो सर शिकले. बरं इलेक्ट्रिकल सर्किट ओम्स लॉ शिकलेले आहेत का नाही? Yes sir. जेव्हा कुठे बी आउटपुट घ्यायचं असतं ना, जेव्हा कुठे बी आउटपुट घ्यायचं असतं ना, तर आउटपुटच्या टर्मिनलला रेजिस्टन्स जॉईन करावा लागतो.
त्याला लोड रेझिस्टन्स म्हणतात. आता जेव्हा थेविनाइन्स नॉर्टन थेरम मी शिकवेल ना तेव्हा, म्हणजे हा असाच जोडावा लागेल. मी असं का केलं बघा, तुम्हाला सांगतो. ही एक बॅटरी आहे, ही एक बॅटरी. मी वरून सुरुवात केली. या बॅटरीने सेंड केलेलं करंट मी I1 म्हटलं. या बॅटरीने सेंड केलेलं करंट मी I2 म्हटलं. हा I1 आणि I2 इथं एकत्र येणार. हा I1 हा I2 आणि हे एकत्र प्रवास करणार. एकत्र प्रवास करणार. असं लॉजिक लावून आपल्या पद्धतीने करायचं. तसं बी केलं तरी चाललं असतं. त्या पॉइंटला ते एकत्र आले असते. मी असं काढलं होतं त्यांनी, असं काढलं होतं. बरोबर आहे. मग इथून आलेला I1 राहिला असता, इथून आलेला I2 राहिला असता आणि तो इथं I बनून खाली आला असता. कसं बी जोडला तरी अर्थ एकच आहे ना. येस सर. अरे वाटलं का? हा हा I1 हा I2 दोघं कंबाईन आहे इथं इथं इथं. पुन्हा पुन्हा त्याच्या घरी. हा कोणाचा रस्ता आहे? हा I2 चा. हा कोणाचा रस्ता आहे? हा I1 चा. करा ना मग आता नावं द्यायची तर नाव देऊन द्या. A B C D E F. पहिले ही लूप घ्या, मग ही लूप घ्या. दोन इक्वेशन काढा, सोडवा सोडवा. A B C F A आणि F C D E F करा. आणि काय तरी सांगा. हे I1 म्हणजे या बॅटरीतलं करंट, हे I2 म्हणजे या बॅटरीतलं करंट आणि कॅपिटल I म्हणजे ह्या रेझिस्टन्स मधलं करंट. हे समजून घ्या. म्हणजे I1 I2 आणि I तिघं काढायचे. आणि काय व्हॅल्यू येतात सांगा. काय लिहिलं? ABCFA. ए पासून निघालो. माझ्या समोरून येतोय करंट सर म्हणजे इक्वेशन मायनस सांगू. पॉइंट, हा एक मिनिट, -0.5 I1 हा -0.5 I1 माझ्या बरोबर आहे, म्हणजे प्लस I2
बरोबर. आता सेलचा विचार करू. पहिला सेल जो आहे तो माझ्या विरोधात आहे, दुसरा बरोबर आहे. पहिला विरोधात आहे म्हणजे -6 आणि प्लस 10. बरोबर आहे का बघा तर? बरोबर आहे ना? Yes, sir. Yes, sir. हा. मग therefore -0.5 I1 प्लस I2 इज इक्वल टू 10 6 गेले 4. इक्वेशन 1 आला का सर्वांचं? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. आता दुसरी घ्या. लूप F T D E F इथून निघालो आता -I2 बरोबर. 1 आहे ना, -I2. माझ्या समोरून I येतोय -12I. झाला रेजिस्टन्स इज इक्वल टू बॅटरी -10. काय येईल? Minus Minus 10. हा. आता I ला हे कपडे घालून द्यायचे म्हणजे -I2 -12. व्हॉट इज I? I1 plus I2. I1 plus is equal to -10. Therefore -I2 -12 I1 -12 I2 is equal to -10. Therefore -12 I1 मायनस प्लस मोठ्या संख्येचे चिन्ह वजा 13 I2 इज इक्वल टू -10. सर्वांचे मायनस उडून जातील. Therefore 12 I1 प्लस 13 I2 इज इक्वल टू 10. इक्वेशन नंबर 2. चेकून घ्या. माझं चुकलं असेल तुम्ही सांगायचं. स्वतः सोडून पहा. बरोबर आहे का? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. आता आपण एक चान्स अजून घेऊ. हे लूप घेऊ. काय फरक पडतो? तिसरी लूप आतापर्यंत घेतलेली ना आपण. लूप घेऊन घ्या. लूप कोणती तिसरी? ए बी D C. ई E ई ए बी डी ई ए ही लूप घेतली. हे पण इक्वेशन काढून घ्या. म्हणजे ही 0.5 I1 झालं -0.5 I1 -0.5 I1 -12 I -12 I equal to -6. संपलं. मायनस सर्व उडून जाईल म्हणजे 0.5 I1 प्लस 12 I1 प्लस 12 I2 इज इक्वल टू 6. I ची किंमत I1 प्लस I2 टाकली. हे मायनस चिन्ह सर्व उडून गेले ना. मायनस चिन्ह सर्व उडल्यावर 0.5 I1 प्लस
12 आय ची किंमत I1 प्लस I2 आहे म्हणून 12 I1 प्लस 12 I2 इज इक्वल टू 6. बरोबर आहे का? Yes, sir. हो सर. हा, मग काय येईल? थर्ड इक्वेशन काय येईल बघा. देअरफॉर 12.5 I1 ना, 12.5 Yes, sir. I1 प्लस 12 I2 plus 12 I2 बघा. आता 3 इक्वेशन आपल्या समोर आहेत. तर कोणतं सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायला सोपं जाईल? first and third. Second and third. सेकंड आणि थर्ड. नाही सर, फर्स्ट अँड थर्ड. नाही ना. हे बघा, फर्स्ट आणि थर्ड कसं तुम्हाला सांगतो. याला जर बाणाने गुणलं आणि याच्यातून वजा केला तर एक उडून जातोय. म्हणजे कसं, इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 1 गुणिले 12. बघा बरं. सर 12 I2 उडून जातो ना सर. बरोबर. मग मी तेच लिहिलं ना, बरोबर आहे ना. येस सर. मग पहिले 3 लिहा. 12.5 I1 प्लस 12 I2 इज इक्वल टू 6. हे लिहून घेतलं. आता वजा करायचंय म्हणजे पहिले हे लिहून घेतो ना, तर चिन्ह बदलू. हा होता -0.5. नाही, आता याला कशाने गुणायचंय? 12. 12ने. बरोबर आहे. हा, मग काय येईल सांगा? काय येईल सांगा? 6.0. 6 I1 12 minus 5 60 भागिले 10 6 म्हणजे 6 मायनस 6 I1 मायनस 6 I1 प्लस 12 I2 इज इक्वल टू 12 चौक 48. बरोबर. हा मायनसचा प्लस होईल, प्लसचा मायनस होईल, प्लसचा मायनस होईल. उडून गेला. 12.5 आणि 6 18.5. बरोबर. इज इक्वल टू वजा 48 मधून 6 गेले 42. चेकून घ्या. ऋतुजा आला का? येस सर. हा? येस सर. बरोबर आहे ना. देअरफॉर I1 इज इक्वल टू हा -42 आहे. बरोबर. गुणिले आता हा 18.5 म्हणजे 185 भागिले 10 उलट करून 10 भागिले 185. चेकून घ्या. येस सर. देअरफॉर I1 इज इक्वल टू वजा 420 भागिले 185. असंच्या असं ठेवलं तरी चालेल. भागाकार करून सांगा काय येतं. 2.27. 2.27 ना. Yes, sir. I1 भेटला. कोणत्याही इक्वेशन मध्ये टाका आणि I2 काढा पटापट आणि उत्तर सांगा. 5.135. काय? I2. Yes, sir. I2 ना. Yes, हा, sir. सांग. प्लस एका मायनस आहे. 5 plus है, प्लस sir. एका मायनस आहे. हा, Plus है, सांग. sir. सांग 5.135. ना. हा, 5.135. 13 एम्पियर झालं. आता I1 is the current through first cell, I2 current through the second cell, and I is the total current flowing through 12 ohm external resistance.
सांगा. सांगा. I is equal to I1 plus I2 is equal to I1 किती आहे वजा 2.27 प्लस I2 किती आहे 7.405. 5. इज इक्वल टू किती आलं नाही ना हा 7 मायनस आहे ना point. तस काय 7 येईल I1 मायनस आहे ना मग कर नीट वजा बाकी 5 2 गेला 3 नीट कर. .135 तुम्हाला समजण्यासाठी वजा 2.27 म्हणजे 270 समज 5 13 7 गेले 6 11 3 गेले 8 5 3 गेले 2 2.865 का Yes, sir. हो सर. हा हा 2.865 एम्पियर. झालं.